इन्स्पेक्टर नेहा मोहिते रिपोर्टिंग सर. होम डिपार्टमेंटशी बोलून त्या होम सेक्रेटरीचा परवा त्या DCPला फोन येईल ह्याची व्यवस्था कराल सकाळी. ट्रान्सफर? ते मलाही माहित नाही, म्हणजे आता काल परवाच झाली आणि त्याला लगेच जावं लागलं. तो प्रियांका प्रियांका असं ओरडत होता. हो, आणि एकदा तर त्यांनी हर्षा हर्षा अशी पण हाक मारली. एक विचारू? काय? त्याचा आपल्याशी काही संबंध नसेल ना? काय सांगता येत नाही. म्हणजे तुलाही असंच वाटतंय? तसं काही निश्चित सांगता येणार नाही, पण मला तरी शक्यता कमीच वाटते. कारण असा वेळ लागलेला बेपत्ता झालेला माणूस माझ्या तरी माहितीत नाहीये. आपण माईंना विचारायचं? नको नको, अजिबात नको. का? हर्षदा, ह्या सगळ्या गोष्टीमुळे मलाच इतकं टेन्शन आलंय, तर माईंची काय अवस्था होईल? नको ग, त्यांना उगीच या विषयावर खूप विचार करत राहतील आणि स्वतःच्या तब्येतीवर परिणाम करून घेतील. नकोच. शिवाय मला या गोष्टीत तितकंसं तथ्य वाटत नाहीये. म्हणजे ही दोन्ही नावं आपल्या माहितीची असणं हा निव्वळ योगायोग असू शकतो, नाही का? म्हणून मला वाटतं की सध्या तरी आपण ही गोष्ट कुणालाच सांगायला नको. हां? हो, बरोबर आहे. आपण सगळ्यांना सांगत सुटायचं आणि त्यातून काहीच निष्पन्न व्हायचं नाही. उगीच डोंगर पोखरून उंदीर निघाल्यासारखं होईल आणि आपलाच पचका होईल. हो ना, तसंही होऊ शकतं. त्यामुळे सध्या तरी बरं चल, मी जरा माझ्या खोलीत जाऊन येते. अगं कालपासून बॅगा तशाच पडल्यात आमच्या, जरा आवरावर करते. बरं. आई आई, काय ग? मला जरा बाबांचा नंबर दे ना, मोबाईलचा किंवा मग त्यांच्या ऑफिसचा. नंबर नाहीये माझ्याकडे. काय? नंबर नाहीये तुझ्याकडे? म्हणजे होता, आधीचा होता, आता तो लागत नाहीये, बदलला बहुतेक. आई, काय झालंय? अगं कुठे काय, काही नाही. प्रश्नाचं उत्तर म्हणून जेव्हा प्रश्न विचारला जातो ना, तेव्हा समोरची व्यक्ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते असं समजायचं. हेच शिकवलंय मला माझ्या ट्रेनिंगमध्ये. आणि तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. अगं नाही बाई, खरंच काही नाही. आई प्लीज, मला सगळं खरं खरं सांग. काय झालंय? बाबा कुठे गेलेत? हे बघ, तुला माझी शपथ आहे. अगं 2 महिन्यापूर्वी आपल्याकडे एक बाई आली होती. अशी 35शीतली होती. भाऊजींची विद्यार्थिनी म्हणून घुसली ग घरात.
म्हणजे बाबा अजूनही बदलले नाहीत, उलट पूर्वीपेक्षा जास्तच बिघडलेत. अगं काही झालं तरी वडील आहे तुझं ते. हो, पण वडील आहेत म्हणून त्यांची प्रत्येक चूक पोटात घालायची असं नाहीये ना. हे बघ, प्रत्येक माणसाच्या हातून चुका होतात आणि मला तर वाटतं की त्या सटवीनच जादूटोणा करून त्यांना आपल्या नादी लावलं असेल. काहीतरीच काय आई, असं नादाला लावायला ते काय बाळ आहे? काय चांगलं काय वाईट याची अक्कल त्यांना नाहीये. ए, मी थोबाड फोडून ठेवी ना असं काही बोलशील तर. तू इन्स्पेक्टर असशील पण बाहेर, इथं तू माझी मुलगी आहेस आणि तुझ्या वडिलांबद्दल तू असं वेडवाकडं बोललेलं मी मुळीच खपून घेणार नाही, कळलं? ठीक आहे, नाही बोलत, पण एक लक्षात ठेवाई, आजपर्यंत तू त्यांची प्रत्येक चूक पदरात घालत आलीस आणि म्हणूनच दुसऱ्या बाईच्या पदरावर हात टाकायची मजल गेली त्यांची. म्हणजे तुला काय म्हणायचंय? चूक फक्त त्यांचीच आहे, तिचा काहीच दोष नाही. टाळी एका हाताने वाजत नाही नेहा. बरोबर आहे, चूक तिची पण आहेच आणि ह्याची शिक्षा तिला लवकरच देणार आहे मी. ए बाई, तू या फंदामध्ये पडू नको. हं? हे बघ, मी तुला काही सांगितलं नाही आणि तू काही ऐकलं नाहीस, कळलं? त्या बाईचा विषय पुन्हा या घरामध्ये नकोय मला. ठीक आहे, नाही काढणार विषय. काय नाव म्हणालीस तिचं? नेहा, मी काय सांगितलं? तिचा विषय पुन्हा इथे नकोय. आई प्लीज एकदाच सांग. आनंदी. आनंदी. माई, तू मला बोलवलंस? हो, हर्षला तुझ्याशी काही बोलायचंय. आदित्य, तुझं लग्न झालं आता, तुझ्यावरची जबाबदारी वाढली आहे, तेव्हा तुझ्या भावी आयुष्याबद्दल तू काही ठरवलंयस? नाही, म्हणजे मी अजून काही तसं ठरवलं नाहीये. मी ठरवलंय. काय? सोमवारपासून तू आपली कंपनी जॉईन करायची आहेस, पण फक्त आदित्य भोसले म्हणून नाही, तर आपल्या कंपनीचा जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. या पोस्ट करता तुला सुरुवातीला 50,000 रुपये पगार म्हणून मिळतील, पण कामाची जबाबदारी ही तितकीच वाढलेली असेल. कशी वाटते तुला ऑफर? चांगली. गुड. मग तू तयार आहेस असं मी समजू? हो. ठीक आहे, तू गेलास तरी चालेल. काय माई, झालं का समाधान? तुझा दुसरा मुलगा सुद्धा मार्गाला लागला आता. खुश? आता माझी काळजी मिटली. का रे, दादानी का बोलवलं होतं? ते जॉब विषयी सांगायला बोलवलं. जॉब? कसला? तो म्हणाला तुझं लग्न झालं आता, थोडं जबाबदारीने वाग, म्हणून त्याने मला एक जबाबदारी दिली. आमच्या कंपनीचा
जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून, आणि 50,000 रुपये पगारही देणार आहे. त्यात काय एवढं? माझ्या दाजींकडे काम करशील तर याहीपेक्षा जास्त पैसे मिळतील. शिवाय आमच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या एखाद्या ब्रांचची जबाबदारी पण देतील ते तुला. उगाच रोज कुणाच्या हाताखाली काम करावं लागणार नाही ना. पण हे बघ, माझ्या दाजींच्या कंपनीत काम करणं तुला कधीही परवडेल, कारण फार जास्त कामही नसतं तिथे. शिवाय मालकाचा जावई म्हणून एक वेगळा रुबाबही असेल ना. बघ तू विचार कर आणि सांग मला, मी बोलू का दाजींशी? नाही, मला जरा विचार करायला वेळ दे. ठीक आहे. बाबांचा फोन का लागत नाहीये? हॅलो, मी नेहा मोहिते बोलते, धनंजय मोहितेंची मुलगी. हो, एक अर्जंट काम होतं. धनंजय मोहितेंची ट्रान्सफर ज्या ऑफिसमध्ये झाली आहे तिथला नंबर तुम्ही देऊ शकाल प्लीज? ओके, जस्ट अ मिनिट, आय राईट डाऊन. हां बोला. ओके, थँक्यू व्हेरी मच. हॅलो, धनंजय मोहिते आहेत का तिथे? मी त्यांची मुलगी आष्टीहून. साईटवर गेलेत? ओके, कधी भेटू शकते? नाही, तुम्ही नका सांगू, मी करेन त्यांना फोन. ओके, थँक्यू. माई, काय? माई, हर्षदा म्हणत होती की तिच्या बाबांच्या ऑफिसमध्ये एक चांगली पोस्ट आहे. दादापेक्षाही ते चांगले पैसे द्यायला तयार आहेत. म्हणजे तू आपली कंपनी सोडून त्यांच्याकडे कामाला जाणार आहेस? तसं नाही का अगदी, म्हणजे मी अजून विचार केलेला नाही आहे. म्हणजे अजून मी काही फायनल केलेलं नाही आहे. मला ना तुझा सल्ला हवा आहे. मी काय करू? मला काही त्याच्यातलं फारसं कळत नाही. काय तुला चांगलं वाटेल तिथे काम करतो, पण मला काय वाटतं, एकदा तू तुझ्या दादाशी बोललेलं बरं. त्याचं राहू दे, तुला काय वाटतं ते सांग. सांगितलं ना, तू तुझ्या दादाशी बोल. माई, कोण हवंय आपल्याला? मोहिते गुरुजी? नाही, ते नाही आहेत घरात. पण तुम्ही अशा अचानक डायरेक्ट वर कशा काय आलात? उमाताईंना भेटायचं होतं. नाही, ती पण नाहीये. असं होय, ठीक आहे.
निघते मी. एक मिनिट. तू कोण? मी कोण आहे ते नंतर सांगते. पहिलं मला हे सांग, तू कोण आहेस ग? नाही, पहिलं कधी पाहिलं नाही तुला या घरात. मी नेहा, धनंजय मोहित्यांची मुलगी. काही वर्ष शिकायला बाहेर होते, कालच आले. आता मला सांग, माझ्याच घरात, माझ्याच समोर, माझीच चौकशी करणारी तू कोण? मी आनंदी. आनंदी? वय आनंदी. कोण आनंदी? ते तुझ्या बापालाच विचार की, समजा सांगेल त्यो. मुलगी आहेस नव त्याची, मग माझा एक निरोप देशील त्याला? म्हणावं आनंदीनं आणखीन 2 लाख मागितले, ते बी 2 दिवसाच्या आत. 2 लाख? वय 2 लाख. कशाला? हे बघ, सांगितलंय तेवढं कर. उगा लहान मुलांनी मोठ्यांच्या कामात नाक खुपसू नये. तू फक्त मी सांगितलेला निरोप तुझ्या बापाला दे. नसत्या चौकशा करू नकोस. सांगशील ना व कैसरशील? सांगेन. हुशार आहेस. चल येते मी. अन हो, मी सांगितलेला निरोप फक्त तुझ्या बापालाच सांग. उगा दुसऱ्या कुणाला काही सांगत बसू नको, नाहीतर तुझा बाप कुठं तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही. समजलं ना? दादा, तुझी मला नोकरीची ऑफर दिली आहे ती चांगलीच आहे, पण काय? पण हर्षदाच्या बाबांच्या ऑफिसमध्ये एक चांगली पोस्ट आहे आणि पगारही चांगला मिळणार आहे. तिथे जाऊन काय ट्रक चालवणार आहेस तू? नाही दादा, त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीची एक मोठी ब्रांच ते मला हँडल करायला देणार आहेत. म्हणजे शेवटी तुझा संबंध ट्रक आणि ट्रक ड्रायव्हरशीच येणार. कमॉन आदित्य, विदर्भातली सगळ्यात मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी आपली. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, मॉल्स बांधतो आपण, आणि त्याकरता लागणारा कच्चा माल इकडून तिकडे नेण्याचं काम तुझा सासरा करतो. अरे आपलं रेप्युटेशन बघ, त्यांचं बघ, जमीन आसमानाचा फरक आहे. अरे पण दादा, त्यांची पण मोठी कंपनी आहे. त्यांच्या मालकीचे 8 ट्रक आहेत आणि महिन्याचा लाखोचा टर्नओव्हर आहे. हे बघ, ते काही तू मला सांगू नकोस. आपल्या अख्ख्या खानदानात कोणीही सासऱ्याकडे चाकरी केलेली नाही. दादा, हर्षदा म्हणत होती की ती काही म्हणाली तरी तसं व्हायलाच हवं असं नाही. तुमच्या लग्नानंतर ती भोसले झाली आहे का तू शेलार झालायस?